सोहळ्याच्या ठिकाणी उपस्थित होतात। थोड्याच वेळात मुख्यमंत्री शिंदे आणि इकडे उद्धव ठाकरे वर्धापन दिन कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत। आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवत ठाकरे आणि शिंदे कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे दोन वर्धापन दिन साजरे होत आहेत शिवसेनेचे, एक शिंदे गटाचा, एक उद्धव ठाकरे गटाचा। एक शिंदे गटाचा वर्धापन दिन सोहळा वरळी डोम इथं साजरा होतोय षण्मुखानंद हॉलमध्ये। ठाकरे गटाचा नेतृत्व आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदरणीय पवार साहेबांनी केला आणि त्याचा एक सिंहाचा वाटा हा आमचा राहिल्यामुळेच आज एवढ्या मोठ्या संख्येने यांचा जो विजय रथ आहे ते महाराष्ट्रामध्ये रोखण्याचं काम आम्ही करू शकलो आणि त्याच निर्धाराने आगामी विधानसभेला सामोरे जाण्याचं काम आम्ही करणार आहोत। 2 वर्षापूर्वी शिवसेनेत फूट पडली होती आणि तेव्हापासून दोन गट आज तगायत आहेत। या सगळ्याला कोण जबाबदार आहे? एकनाथ शिंदे जबाबदार आहेत, निवडणूक आयोग जबाबदार आहे किंवा विधानसभा अध्यक्ष? काय वाटतं आपल्याला? आता हे कायद्याच्या चौकटीत ते गेलेले आहेत आणि आम्हाला आत्मविश्वास आहे की न्यायदेवता आम्हाला न्याय देईल आणि आम्ही नेहमीच सांगतो तर त्या न्यायदेवतांकडनं जर न्याय मिळाला नाही तर आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊ आणि जनतेच्या न्यायालयामध्ये एक कौल आम्हाला मिळालेला आहे। आगामी विधानसभेमध्ये पण जाण्याचं काम करू। त्याच्या अगोदर जे आमच्यावर अन्याय झालं, जी चुकीची पद्धत झाली आणि आपण बघितलं असेल की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पण, मुख्य न्यायाधीशांना पण जे एका प्रकारे ताशेरे किंवा एका प्रकारे ऑब्झर्वेशन हे जे केलेले आहेत त्यातूनच तुम्हाला कळून चुकलं असेल की भाई जे झालेली गोष्ट, राज्यपालांची भूमिका, विधानसभा भगवा विजय, कारण आमचा भगवा विजय झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये। या शिवसेनेला म्हणजे आमच्या शिवसेनेला जी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन जाते आहे तिला सगळ्यात जास्त जागा मिळालेल्या आहेत। आदरणीय बाळासाहेबांची जी शिवसेना आहे ती जी भगवी शिवसेना आहे तिचा हा वर्धापन दिन आहे आणि तो जो विजय आहे लोकसभेचा तो आम्ही साजरा करतोय आणि विधानसभेमध्ये पण आता जे लोकसभेमधला जो विजय आहे त्याच्यापेक्षा कितीतरी प्रमाणात प्रचंड विजय आम्ही या विधानसभेमध्ये मिळवू।